नमस्कार, मी राजेंद्र कांबळे 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत। आत्ता आपण ज्या ठिकाणी आहोत तो ठिकाण म्हणजे कामशेत या ठिकाणी असलेला हा ब्रिज आहे। खरं तर या ठिकाणी दोन बोगदे बनवलेले गेलेले आहेत। एक आहे जो वाहनांसाठी बनवलेला आहे आणि दुसरा शेजारी जो आहे तो साधारण असा लोकांचा समज आहे की तो रस्ता हा जाण्या येण्यासाठी, लोकांच्या चालण्यासाठी आणि टू व्हीलरसाठी बनवलेला आहे। परंतु आपण या ठिकाणी पाहू शकता की या बोगद्याच्या मध्ये अनेक लोक बसलेले आहेत आणि त्याचबरोबर काही फेरीवाले आपलं साहित्य या ठिकाणी मांडून या ठिकाणी बसलेले आहेत। खरं तर आता प्रश्नचिन्ह असं उपस्थित होऊ लागलेलं आहे की नेमका हा बोगदा बनवला आहे कशासाठी। जर या ठिकाणी टू व्हीलर जाण्यास बंदी आहे तर हा नेमका बोगदा बनवला आहे कशासाठी। या ठिकाणी माणसांचा चालण्यासाठी जायचं म्हटलं तर या ठिकाणी एवढी गर्दी जमलेली असते किंवा एवढी लोक बसलेले असतात की त्या ठिकाणी चालणंसुद्धा मुश्किल होतं। आणि आता तर या ठिकाणी काही फेरीवाले आपल्या ठिय्या मांडून बसलेले आहेत। शासन प्रशासन याकडे लक्ष देणार आहे का? कारण जर या बोगद्याचा चालण्यासाठी, टू व्हीलरसाठी उपयोग होणार नसेल तर नेमका हा बोगदा बनवला आहे कशासाठी, याचं उत्तर आता शासनाने जनतेला देणं गरजेचं आहे।